गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। गुडिया पताका तुरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। विठाला 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 सरोजं सान्द्रणीलाम्बुदावं जगन्नीतपानि मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं पाण्डुरङ्गा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। Yeah.
म्हणता तुम्हा आलो रामदूता काय भक्तियाच्या वाटा मज दावाव्या शुभटा वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनिविशेषाति आदरो वेकावरी आत्मरूप गणेशु केलिया स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता प्रस्तुत भगवान हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम तथा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आज काल्याची सेवा गुरुवर्य नामनिष्ठ सेवाधारी पोळबाबा यांची सेवा आहे, श्री संत नथुराम बाबा यांची सेवा आहे, श्री गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची सेवा आहे, समस्त साधू संत मंडळींची ही सेवा आज गुरुवर्य बाबाच्या आदेशानं काल्याची सेवा करण्याचा योग आहे। सेवके करावे सांगितले काम ते होतू पण कामा नये। बाबांनी सांगितलं जायचं आणि सेवा करायची, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, पण निक्षून सांगितलं की भगवान कृष्णाच्या चरित्राशिवाय एक सुद्धा शब्द दुसरा बोलायचा नाही। त्या निमित्तानं असणारी सेवा आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये तुकोबराया भगवंताचं प्रागट्य गोकुळामध्ये झालं आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर त्या लोकांना जे सुख झालं त्या सुखाचा वर्णन या अभंगाद्वारे करतात की त्यांच्या सुखाला अंतही नाही आणि पार सुद्धा राहिला नाही। काय अवस्था झाली गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, पण कधी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, नरांना आनंद नारीला आनंद। आणि काय करू लागली लोक, गुड्या उभ्या केल्या पताका लावल्या। बाबा निक्षून सांगतात गुडिया तोरणे म्हणू नका, गुडिया पताका तोरणे कमी कशाला, वचने दारिद्र्यता काय येऊ द्यायची। गुड्या उभ्या केल्या पताका बांधल्या तोरण बांधली, करती कथा कथा करू लागले, गाणे गाऊ लागले, करती कथा गाती गाणे, पण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। आणि जगाचे मालक असणारे भगवान श्रीकृष्णानं सगळ्यांच्या मनाला मोहून टाकलं। तुका म्हणे छंदे भगवंताच्या चरित्राचं वर्णन आपण करणार आहोत। तत्पूर्वी परमपुण्यवान परमार्थप्रेमी साधू संतांच्या सेवेमध्ये तत्पर असलेलं परमपावन कुडा हे गाव गेल्या 7 दिवसापासून आपण नामचिंतन असेल, भागवत कथा, हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज यांच्या मुखातून सुंदर श्रवण करत आहात। आज सेवेसाठी उपस्थितीमध्ये त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे। मृदंगाचार्यामध्ये आमचे मौली महाराज असतील, परिसरातून आलेली सर्व गुरुजन मंडळी, सर्व श्रोतृवर्ग, सर्व या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं असे नवयुवक तरुण मंडळ कुडा, नवयुवकांचा सहभाग तुमच्या गावामध्ये भरपूर आहे। टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने। अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुरुवर्य नामनिष्ठ सेवाधारी पोळबाबा यांच्या सूक्ष्म उपस्थितीला वंदन करून
आपण असणारे चिंतनाला सुरुवात करू. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. विशेष साऊंड सिस्टीम खूप असणारं सुज्ञ, अनुभवी आणि एकदम क्वालिटीची सिस्टीम आहे. आज हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज घारे महाराज, त्यांच्या वारकरी जीवन यूट्यूब चॅनलचे संस्थापक मालक, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना वंदन आहे. आणि ज्या ज्या वेळेस भगवंताचं चिंतन होईल मायबाप हो, त्या त्यावेळेस टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. कारण की बाबाचं ब्रीदवाक्य आहे, बाबाचं ब्रीदवाक्य आहे, मना राम राम टाळी वाजवाते, वाजवाते, नाच डोलाते छंद आपल्या सोयीने, नाच डोलाते छंद आपल्या सोयीने. राम राम टाळी वाजवाते, मना राम राम टाळी वाजवाते, नाच डोलाते आपल्या सोयीने, नाच डोलाते आपल्या सोयीने. वा डिगा मोरबा. मना राम राम टाळी वाजवाहते. राम राम म्हणायचं आणि टाळी वाजवायची. बाकी मी एकट्यानं फेटा बांधलाय, कंबर बांधली, धोतर घातले म्हणून मी काहीच कीर्तन एकटाच करणार नाही. आपल्याला सर्वांना मिळून कीर्तन करायचे. नामसंकीर्तन साधन पै सोपं साधन आहे नामसंकीर्तन. आणि हेच सार आहे. जसं सप्ताहाचं सार म्हणजे काला, तसं मानवी जीवनाचं सार म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून नामचिंतनामध्ये फरक पडू देऊ नका. कारण की चिंतने तद्रूपता. भगवंताचं चिंतन केलेलं देवाला आवडतं, त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. आणि नामचिंतन केलं तर तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत. नाव घेतलं तर बरं. लोक म्हणतात देवानं असं केलं आणि देवानं. तू देवाचं नावच नाही घेतलं तर देव तुझं कसं काय करेल. देवाचं नाम चिंतन केलं तर सतत आपल्याबरोबर असणारा भगवंत राहत असतो. म्हणून इकडं तिकडं जरी नाही झालं मायबाप हो, तर आता पुढच्या 1 तासामध्ये कीर्तनात तरी टाळी वाजून भजन करा. जय जय राम कृष्ण हरी, टाळी वाजवा भजन करा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी. म्हणून या सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाची ज्यानं निर्मिती केली तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण. आणि त्या भगवंताचं चरित्र आज वर्णन होणार आहे. चरित्र ते उच्चारावे. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळात केलेलं चरित्र, गोकुळातलं चरित्र सांगितलं महाराज. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. म्हणून विशेष करून आज गोकुळातल्या चरित्राचा उच्चार होणार आहे आणि ते चरित्र श्रवण करायचं आहे. भगवंताच्या लीलेचं श्रवण केलं तर कळत न कळत केलेले पाप नाहीसे होत असतात. लक्षात ठेवा. चौर्यकर्म भगवंताचं ऐकलं, चौर्यकर्म ऐकलं की कळत न कळत आपल्याकडून झालेली चोरी आणि त्या चोरीचं लागलेलं पातक, त्या पापाचा नाश होतो. व्याभिचाराचं कर्म ऐकलं तर कळत न कळत झालेला व्याभिचार. व्याभिचार 2 प्रकारचे, एक मानसिक आणि दुसरा कायिक. कायिक नाही झाला तरी मानसिक व्याभिचार सहज घडत असतो. ते पातक घालायचं असलं तर भगवंताच्या चरित्राचं श्रवण करायचं. लक्षात ठेवा. ऐका. या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते,
अधर्म वाढू लागतो त्या वेळेस भगवंत विशेष रूपाने अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला ग्लानी येईल त्या वेळेस मी अवतार घेईल असं भगवंतानं सांगितलेलं आहे. मग तो राम अवतार असो, नरसिंह अवतार असो, किंवा आज ज्यांचं चरित्र वर्णन करणार आहोत तो कृष्ण अवतार असो. कधी यावं लागतं देवाला? बोलावल्यावर. देवाला पण पाप सहन होत नाही. जसं पापाचं ओझं वाढलं की त्या पापाच्या ओझ्यानं पृथ्वी माता थरथर कापते. त्या मातेला ते पापाचं ओझं सहन होत नाही मायबाप. आणि असाच प्रसंग भगवंतानं चरित्राला यायचे, भगवंतानं अवतार घ्यायच्या अगोदर आला. पृथ्वीवर दैत्याचा उत्साह झाला. अनेक प्रकारानं पाप वाढू लागलं. भजन कीर्तन यज्ञ याग बंद झाले. पापाचं ओझं पृथ्वीला झालं. ऋषी मुनींना त्रास होऊ लागला मायबाप. सर्वांनी मीटिंग घेतली. पृथ्वी माता सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाची विनंती करू लागली, देवा आता पृथ्वीवर दैत्य माजलेले आहेत आणि त्यांच्या पापाचं झालेलं ओझं मला सहन होत नाही. सोसवेना भार मजा आता मला सहन होत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, पृथ्वी माता तुला ओझं सहन होत नाही, ठीक आहे, आपण सर्व मिळून जनार्दनाची स्तुती करू, जनार्दनाचं स्तवन करू. त्या जगत नारायणचं स्तवन सगळ्या साधू मुनी ऋषी महात्मे पृथ्वी माता वच्छरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वाय तोय सांगतसे. डोळ्यातून गळगळ पृथ्वी मातेच्या पाणी आहे. आणि सर्वांनी मिळून जगदीश परमात्म्याचं स्तवन केलं, स्तुती केली. आणि ती स्तुती चालू असताना एक आकाशवाणी झाली मायबाप. आणि ती आकाशवाणी सर्वांनाच नदी सांगू लागली, आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करुणा काय. तळमळ मानसी करुणा काय. आकाशाची वाणी सांगे आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. तळमळ करू नका. देवकीच्या पोटाला भगवान विष्णू भगवान नारायण प्रगट होतील आणि गाईचं ब्राह्मणाचं भक्ताचं रक्षण करतील. कारण की त्या भगवंताचं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सहारे किंवा सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याच्यासाठी देव येतील. तुम्ही असणार धर्माचे पालन, याच्यासाठी देव येतील. भजनी मंडळी, नाथबाबा, धर्माचे पालन हे संतासाठी. आपलं देवाचं चरित्र चालू आहे आणि आपलं एक चुकीचं प्रमाण गेलं तर हे महाराष्ट्र पाहणार आहे. माझं काही जाणार नाही, पण म्हणते एकनाथ महाराज कसं चुकीचं म्हणले. तसं चिंता करू नका, तेवढं ते भाग कट करतील ते. कारण की तेही स्वतः कीर्तनकार महाराज आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनाचं रक्षण करणं आणि दुष्टाचा नाश करणं हे कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे.
भक्ता राखे पायापासी. भक्ताचं रक्षण, दुर्जनाचा संहार हे भगवंताचं काम आहे आणि त्याच्यासाठी देव आता अवतार घेतील. निश्चिंत झाले, सर्वजण परत आले. पृथ्वी तलावर फार अत्याचार मांडला होता त्यावेळेस कोण? मथुरेमध्ये राजा होता उग्रसेन नावाचा, बरोबर आहे. आणि त्या राजावर वेळ आली, त्याच्या पोटालाच असं लेकरू जन्माला आलं की अत्याचारी, दुष्ट, दुराचारी. एवढा अत्याचार, एवढा दुराचार, एवढं पाप त्याच्या हातून घडलं. लोकांना त्रास देणं हे त्याचं तर नित्याचं काम होतं. कंसांनी सामान्य जनतेला खूप त्रास दिला, साधू सज्जनाला त्रास दिला, यात नवल नाही मायबाप. जन्मदात्या बापाला सुद्धा त्यानं कारागृहात डांबलं. हे कंसाचं कार्य. आणि ज्या ज्या वेळेस असं काही घडत असतं ते देवाला सहन होत नाही, म्हणून देवाला यावं लागतं. बस कंसानं अत्याचार मांडला. योग असा, कंसाच्या घरी एक मंगल प्रसंग घडला. कंसाचं प्रेम होतं आपल्या बहिणीवर आणि प्रत्येकानंच भावावर बहिणीवर प्रेम करावं. कंस जरी दुष्ट असला, दुराचारी असला, तर ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. तो राक्षस असून, दैत्य असून सुद्धा आपल्या बहिणीवर प्रेम करत होता, आपल्या भावावर प्रेम करत होता. लक्षात ठेवा, कंसाचं बहिणीवर प्रेम असल्या कारणानं देवकीच्या विवाहामध्ये लग्न लागलं. देवकीचा वरातीचा कार्यक्रम चालू आहे. रथामध्ये वसुदेव देवकी आहेत आणि मंगल वाद्य वाजू लागलेले आहेत. त्या वाद्याच्या नादामध्ये राजा कंस नाचू लागलेला आहे. आनंद आहे, आनंदामध्ये राजा कंस नाचत आहे मायबाप. एवढा आनंद झाला की राजाला सुद्धा नाचावं लागलं, नाचावं वाटलं. एवढं बहिणीवर प्रेम असणारा कंस, पण त्यावेळेस सुद्धा एक आकाशवाणी झाली आणि ती ताल आहे एक प्रकारचा. आणि ते वरातीत असंच वाद्य असेल तेव्हा कंस नाचू लागला. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. कंसा, माझ्या शब्दावर लक्ष ठेव बाबा. तू जिच्या वरातीमध्ये नाचत आहेस ना, ती देवकी आणि तिच्या पोटाला येणारा 8 नंबरचा मुलगा तुझा वध करील, तुझ्या प्राणाचं तो हरण करील. 8वा आईचा पुत्र वधील तुला मारील तो. नाचता नाचताच घामाला. जीवापेक्षा प्रिय जगात दुसरं कोणतीच गोष्ट नाही. प्रत्येकाला आपला प्राण प्रिय आहे. माझ्या प्राणाचा हरण करणारा मुलगा, माझ्या प्राणाचा मला वध करणारा, मला मारणारा मुलगा आईच्या पोटी जन्माला येणार आहे आणि मी तर हिच्या वरातीत नाचत आहे. कसं मला समजलं नाही. अंगावर काटा उभा राहिला कंसाच्या. आणि आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये झालं आणि दुःखाचं रूपांतर क्रोधामध्ये झालं कंसाच्या. आणि रागारागानं ज्या रथामध्ये वसुदेव देवकी आहेत त्या रथाच्या दिशेने झप 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 पावलं टाकीत निघाला. वसुदेव
घेतला खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. भाऊजी काय काय हिच्यापासून मला धोका आहे. वसुदेव म्हणतात, भाऊजी तुम्ही ऐकलं नसेल व्यवस्थित. 8वा हिचा पुत्र, हिच्या पोटाला जन्माला येणारा 8 नंबरचा मुलगा तुम्हाला मारणार आहे. हिच्यापासून तुम्हाला धोका नाही. वसुदेवा काय म्हणायचंय तुम्हाला? मला हेच म्हणायचंय की हिच्यापासून धोका नसून हिच्या लेकरापासून आहे. बरोबर आहे. मग हिचं होणारं प्रत्येक मूल मी आणून तुमच्याकडे देत जाईल, पण हिला मारू नका अशी माझी विनंती आहे. लक्षात आलं कंसाच्या खरे गड्या. हिच्यापासून धोका नाही, हिच्या मुलापासून धोका आहे. आणि वसुदेवावर विश्वास होता कंसाचा. सज्जन माणसाचा विश्वास दुर्जन सुद्धा धरतात. ही सज्जनाची ताकद आहे, ही साधूची ताकद आहे, ही सत्य आचरणाची ताकद आहे. मायबाप हो, ज्याचं आचरण सत्य आहे ना, की ते दुष्ट दुराचार्य असू द्या, त्याच्यावर त्याचा विश्वास असल्याशिवाय राहत नाही. वसुदेव सत्यवादी होता. वसुदेवा खरंय खरंय म्हणले, तरी पण भीती होती. ठीक आहे, मला लेकरं तुम्ही आणून द्याल हे मला मान्य आहे, पण मी आता तुम्हाला मोकळं ठेवणार नाही. वसुदेव देवकीची रवानगी राजा कंसानं कारागृहामध्ये गेली. मायबाप बघा परीक्षा. ज्याच्या पोटाला भगवान जन्माला येणार आहे त्याला कुठं राहावं लागलं? कारागृहामध्ये राहावं लागलं. आपण 4 अभंग पाठ केले आणि अर्धा तास 10 मिनिटं विना घेतला की म्हणतो देवानं आपलं काय बरं केलंय. अरे साक्षात देवच ज्याच्या पोटाला येणार आहे त्याला हे भोग आहे. कृष्णाचे वैभव बंदिशाळे वसुदेवा, बंदिशाळे वसुदेवा, बंदिशाळे वसुदेवा. हे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वसुदेवा, बंदिशाळे वसुदेवा, बंदिशाळे वसुदेवा. थोर कृष्णाचे वैभव बंदीशाळे वसुदेव. वसुदेव देवकीची रवानगी बंदीशाळेमध्ये झाली. कंसाच्या मनामध्ये चिंता वाटू लागली, चिंता वाटू लागली. 1 दिवस 2 दिवस 1 महिना 4 महिने 1 वर्ष गेलं. देवकीला दिवस गेले. 1 महिना 2 महिने 4 महिने 9 महिने 9 दिवस झाले. देवकीच्या पोटी 1 नंबरचं लेकरू जन्माला आलं. पहिल्या नंबरचं बाळ सांगितल्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्या पद्धतीनुसार वसुदेवानं त्या बाळाला नवजात बाळक हातामध्ये घेतलं. कंस दरबारामध्ये सिंहासनावर बसलेला आहे. कंसाच्या हातामध्ये ते नवजात बालक असणं, ते गोरोगोमटू लेकरू पाहिल्याच्या नंतर राजा कंसाच्या मनामध्ये दया निर्माण झाली. वसुदेवा हे पहिल्या नंबरचं ठीक आहे, मला 8व्या नंबरपासून धोका आहे. त्या लेकराकडं पाहून हसू लागला कंस, लेकराला खेळू लागला. पण इकडं देवाच्या मनात चलबिचल झाली. ह्यानं जर असं केलं नाही तर हा मरणार नाही आणि आमचा अत्याचार कमी होणार नाही. मग पुण्याचा क्षय करावा लागेल. पुण्याचा रावया
पुण्य सारावया. कंसाच्या पुण्याचा क्षय करण्यासाठी नारद महाराज आले. नारायण नारायण नारायण. नारद महाराजाला नमस्कार केला राजा कंसानं. महाराज तुमचं आगमन हो, तुमच्या हितासाठीच आलो. काय करत आहात? काय नाही महाराज, मला 8व्या नंबरपासून धोका आहे आणि हे 1 नंबरचं आहे, याला मारून काय उपयोग आहे. नारदानं प्रयत्नपूर्वक सांगितलं कंसाला, कंसा 1 नंबरचं पण 8 नंबरचं होऊ शकतं. त्यांच्या बुद्धीनं उदाहरणासहित स्पष्टीकरण कोणासमोर? कंसासमोर. कारण की पुण्याचा क्षय करायचा होता. कंसाच्या लक्षात आलं. आणि वाईट गोष्ट लवकर माणसांच्या लक्षात येते, चांगल्याला उशीर लागतो. वाईट सांगितलं कोणी कोणाला तर लवकर लक्षात येतं. मला सांगा, एवढे कीर्तन झाले, आजचं कीर्तन उद्या तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं सगळं भांडवल आहे. एकच कीर्तन महाराष्ट्रभर करत फिरलं तरी लोक डोक्यावर घेतात. ही ज्ञानोबाराय तुकोबारायची ताकद आहे आणि तुमच्या लक्षात राहत नाही, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. दुर्जन वाईट गोष्ट लगेच लक्षात येते. कंसाच्या लक्षात आलं, खरंय जसं लेकरू हातात धरलेलं होतं तसं कर दिशी मान पिळवली, लेकराला मारून टाकलं. एक गेलं. असे 6 मुलं कंसानं खटखट कर मारून टाकले. माऊली सांगायले तसे मारून टाकले. किती मारले? 6 मारले. 6. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीकडं सोपवला आणि 8वा येणार, 8वा येणार, 8वा येणार, 8वा येणार, 8वा येणार. कोणा सुरू केलं? कंसानं. आपल्याला काय फिकीर आहे? आपल्याला तर 8व्याचा आनंद आहे हो ना. कंसाला 8व्याचं दुःख वाटू लागलं. आता 8 नंबरचं येणार आहे. रात्रंदिवस झोप नव्हती आणि उगच देव मारत नाही. हृदयामध्ये कंसाच्या कृष्ण बसला होता, कृष्ण बसला होता. झोपला तरी कृष्ण दिसू लागला, जेवणाच्या घासामध्ये कृष्ण दिसू लागला, पाण्याच्या घोटामध्ये कृष्ण दिसू लागला. असा कृष्णमय कंस झाला. कंसाची अवस्था कशी झाली? कंसमय झाली. आणि बंदी शाळेकडं चक्रा कंसाच्या वाढल्या. महिन्याला एखादी चक्कर मारणारा कंस दिवसात 2दा 3दा जाऊ लागला. चक्रा मारायचा. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 9 महिने, 8 महिने संपले. 9वा महिना चालू झाला. कंस कारागृहामध्ये जात होता आणि देवकीकडं पाहत होता. बाई, तुझ्या पोटाला येणारं माझं दुश्मन आहे, माझ्या नरडीचा घोड घेणार आहे. सारखं याचं उगच देवकीच्या तोंडाकडं कंसानं पाहायचं. आणि एक नियम आहे, गरोदर माता भगिनी जर असतील तर 1000 पटीनं त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज वाढतं. जो तेजाला उत्पन्न करतो, तेजोनिधी, तोच भगवान अवतरित होणार होता. मग त्या देवकीचं तेज किती असेल? असं तेज दिसायचं देवकीच्या चेहऱ्यावरलं. कंसानं पाहिलं की कंसाच्या हृदयात सर्र दिशी व्हायचं. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. रात्रंदिवस चक्रा मारायचा आणि तो मास उजाडला. तो महिना दशरथे मारिला तोची होता मास. दशरथ राजानं श्रावणाला मारलं म्हणजे श्रावण महिना होता. अष्टमी तिथी, रात्रीची वेळ, वसुनाम तिथी, बुधवार पयासे, सुख सांगितसे परीक्षिती. आयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान. भगवान श्रीकृष्ण आयोनी संभव प्रगट झाले. हितगुज चालू आहे. माई बरोबर, बापा बरोबर हितगुज चालू आहे. पण देवकीनं सांगितलं, मला एवढा नकोयस तू. बघा, आता मोठ्याचा लहान झाला आणि चरित्रामध्ये पुन्हा एकदा मोठ्याचा लहान होणार आहे. हळूहळू आपण सांगू. देव लहान झाले, पण वसुदेवाच्या मनामध्ये चिंता होती. वसुदेव चिंता करू लागला की आता हा तर महत्वाचा प्रश्न आहे. एवढे दिले, पण हे जर दुष्ट कंसाला कळालं, माझ्या बाळाला मारे. जनी कंसाशी कळेल
माझ्या बाळाशी मारेल वसुदेव चिंतामणी. चिंता करू लागले वसुदेव आणि वसुदेवाची चिंता चालू आहे. भगवंताने वसुदेवाच्या कानात सांगितलं का नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला नंदाचा वसुदेवाच्या बाबा कानात सांगितलं. आपण मोठ्यानं प्रमाण म्हणतो. का सांगितलं त्याच्या पाठीमागचं एका मिनिटात कारण सांगतो. हे माता भगिनी आहेत ना, हे सुपर फास्ट इंटरनेट आहे यांचं. देवकीला सुद्धा माहीत नव्हतं, देवकीला कळणार नाही. अशा आवाजामध्ये वसुदेवानं सांगितलं. माहीत होतं माय जरी असल तर पोटात यांच्या गोष्ट सपादत, यांची रेंज कधी जात, यांचं बॅलेन्स कधी संपत. एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल तर एका माता भगिनीला सांगायचं, 2 मिनिटात सगळीकडं. देवकी जरी आई होती तर आईला समजलं ना, आईनं जर सांगितलं तर माझ्यावर विघ्न आणीन कंस, म्हणून कानामध्ये सांगितलं असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आपण म्हणतो प्रमाण. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज, तिथं मला ठेव आणि त्या माईला घेऊन ये. वसुदेवानं ऐकलं आणि आपल्या हातापायाकडं पाहू लागले, दरवाजाकडं पाहू लागले. दरवाजाकडं पाहतात तर हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन द्वारपाळ उभे आहेत. देव म्हणले चिंता करू नका, मनसी ऐसे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. त्यांना मोहून टाकलंय. बाबा तुम्ही चिंता करू नका. एका छोट्याशा टोपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला बाळ गोपाळाला घातलं वसुदेवानं आणि पायाकडं पाहिलं तर पायामध्ये बंधन होती. उचललेली कमळापती उचललेले कमळापती पायीची बंधने गळती. पायातल्या साखळ्या तट तट तुटल्या. डोक्यावर घेतलं आणि निघाले. आरगळा दरवाजे उघडले गेले. पण श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते. मंद मंद पडे पाऊस पडत होता. भगवंतानं अंग ओलं होऊ नये, देवाला त्रास होऊ नये म्हणून वरी छायाधरी शेषानं आपली फणे उघडली आणि पाऊल टाकत वसुदेव गोकुळाच्या दिशेने निघाले. पण आडवी होती यमुना माता आडवी होती आणि भगवान येत आहेत हे पाहिल्याच्या नंतर यमुनेचं पाणी असणार वर 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 येऊ लागलं. त्याच्यात 2-3 कारणं सांगितले जातात. घारे महाराज 3 कारणं आहेत. तसे कारणं अनेक आहेत. यमुनेचं पाणी वर का आलं? पाणी तर खाली होतं, वर का आलं? त्याचे अनेक कारणं सांगितले शास्त्राने. त्याच्यातलं पहिलं कारण असं, यमुना भगवान श्रीकृष्णाचं आणि यमुनेचं नातं बघा. यमुनेचं माहेर, यमुनेचा उगम, नद्याचा उगम कुठं असतो? पर्वतातून. बरोबर आहे, ठीक आहे. भगवान श्रीकृष्णाची पत्नी असणारी लक्ष्मी माता समुद्रातून मंथन केलं. लक्ष्मी माता प्रगट झाली. भगवंताची पत्नी लक्ष्मी माता. बरोबर आहे. आणि समुद्राचा आणि नदीचा नातं जर लावायचं ठरलं, समुद्राची पत्नी म्हणजे नदी, म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या यमुना मातेची जावई होते. पहिल्या बाया जावयाचं तोंड पाहत, जावयाचं तोंड लाजत होत्या. आता तसं नाही. आताच आपल्याला सांगायचं सुद्धा
नाही, एक कारण माझा जावाई आहे आणि जावयाचं पददर्शन, जावयाचं दर्शन तरी घ्यावं हा उद्देश. त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला पुरं चढला चाटा त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ पुरं चढला चाटा त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ त्यासी लाविला अंगुष्ठ. पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. भगवंतानं चेहरा बाहेर काढू शकले असते, पायच का सोडला? याचेही कारण आहेत. आता वेळेअभावी चला, तुम्हाला रोजच आहे ते सगळे महाराज तुम्ही पुढे घातलेले आहेत, त्याच्यामुळं लय डीपमध्ये जाणं नको. अंगठाच का लावला त्याचेही कारण आहेत. अंगठा लावला, झर दिशी वाट दिली. कोण तुम्ही म्हणता तुला माहीतच नसेल अंगठा का लावला म्हणून सांगणं. एका मिनिटात सांगतो ऐका, उगा शंका नको ना म्हणा. भगवंताच्या अंगठ्यामध्ये कोण आहे तूच सांग ना म्हणा. भगवंताच्या अंगठ्यामध्ये गंगा मैया आहे. गंगा आणि यमुना मैत्रिणी. आता आपलं उदाहरण घ्या. हा 3 महिन्याला जरी घरी आला, कोण? महाराज. बायकोला जाऊ देऊ वाटत नाही हो, म्हणूनच आडवी आली होती आडवायला. बायकोला जाऊ देऊ वाटत नाही. एका दृष्टीनं यमुना मैया पत्नी सुद्धा होते. पुढे राम अवतारात दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता पत्नी सुद्धा करून घेतलं. एका नात्यानं सासू, एका नात्यानं पत्नी. आडवायला आली पण अंगठाच का लावला? देवाला वाटलं ही आडवीन म्हणून मैत्रिणीला पुढे घातलं. कोण? देवानं. अंगठ्यामध्ये समजायले का नाही? अंगठ्यामध्ये गंगा आहे आणि 3 महिन्यानं जरी घरी आला तर एक वेळ अशी असते की त्या दिवशी त्या बाईला वाटतं येणं घरी राहू. तिची मैत्रीण ज्या वेळेस घरी असेल ना, तिला वाटते माझ्या नवऱ्यानं घरी. अर्थ वेगळे लावू नका काही, पण बोलता येत नाही. तिला संकोच वाटते, मैत्रिणीबरोबर गप्पा मारता येत नाही. देवाला वाटलं हिला मैत्रीण पुढे घातली की ही मला अडवणार नाही, म्हणून गंगा आणि यमुना मिळाल्या. आणि मग यमुनेला वाटलं की आता येणं इथं थांबू, येणं जावा गोकुळाला, म्हणे झर दिशी वाट दिली. हे एक त्याचं कारण आहे. वाट दिली. भगवान कृष्णाला घेऊन, गोपाळाला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये गेले. रात्रीची वेळ, आरगाळा साखळ्या, दरवाजे उघडले गेले. पाळण्यामध्ये मायेला उचललं, भगवंताला ठेवलं. माया घेऊन वसुदेव निघाले. बरं, देव होता तर वाट दिली, माया होत्या वाढविलं का मायेला? नाही, मायेला बी वाट दिलं. दुर्जनम प्रथम वंदे. माया नदीचं पाणी गड्या रे भलतच ओढीत आणि भले भले पाहुणारा सोडून त्यामध्ये पाडित. यमुनेला वाटलं हिच्या नादालाच लागलं नव्हतं, या मायेनं मोठमोठ्याची फजिती केली म्हणून जातानी सुद्धा वाट दिली. या गोष्टी काल्यातल्या महत्वाच्या गोष्टी ते ऐकल्या पाहिजे. वाट का दिली, येतानी का दिली, जातानी का दिली. आणि इकडं भगवंत पाळण्यामध्ये विराजमान झाले आणि विराजमान झाल्याच्या नंतर भगवंताचा आवाज ऐकल्याच्या नंतर नंदाच्या घरच्या गवळणी गवळणा गवळणा म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. गवळणा गवळणा हे गवळणा म्हणती गवळणीला, पुत्र झाला ये योधेला. गवळणा हो गवळणा हे गवळणा हे म्हणती गवळणीला, पुत्र झाला ये योधेला. गवळणा
एकमेकीचा संवाद चालू आहे. उठा उठा, झोपू नका. यशोदा मैयाला बाळ झालं आहे. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जसा बंदीशाळेमध्ये जय घोष झाला तसा इथं गोकुळातही आनंद उत्सव. गवळणी नाचू लागल्या, गवळी नाचू लागले, सगळा आनंद. नंद राजाच्या वाळ, नंद घर आनंद भयो. नंदाच्या घरी आनंदाचा सोहळा चालू झाला. सगळे मोठ्यानं भगवंताचं चिंतन करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदराज घरी आनंद झाला. नंदराज घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, बाळ जन्माला. कृष्ण जन्माला, राधा जन्माला. बाळ. काही आनंद आहे का तुम्हाला? हात आहेत का? असतील तर वरी करा. सगळे दिगंबर महाराज म्हणतील आणि त्यांच्या नादात त्यांच्या तालावर टाळी वाजवायची. किती गोड असणार वातावरण. सगळे हात वरी करा. माता भगिनी ज्यांना ज्यांना आहेत ते शूटिंग चालू आहे बघा, त्याच्यामुळे हात वर करायचे. बाक्याने 1 मिनिट हात वरी करा. आता दिगंबर नंदराज घरी बाळ जन्माला. नंदराज घरी बाळ जन्माला. कृष्ण जन्माला, बाळ जन्माला. कृष्ण जन्माला, कृष्ण जन्माला, राधा जन्माला. कृष्ण जन्माला, बाळ जन्माला. कुडा नाही, पंढरपूर झाले, गोकुळ झालं. गोकुळ आणि भगवंताचा अवतार झाल्यामुळं त्या गोकुळामध्ये दुःख पाहायला सुद्धा राहिलं नाही. त्या गोकुळामध्ये सुख झालं. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा. अंतरा राहिला का, अंतरा राहिला का, नका नका बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण नंदघरी. अंतरा राहिला का, अंतरा राहिला का, नका नका बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण नंदघरी, बाळकृष्ण वा, गोड आनंद झाला. किती आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत राहिला नाही. त्या आनंदाला अंत पार नाही लेखा. का? बाळकृष्ण नंदाघरी. कोणाकोणाला आनंद झाला? आनंदल्या नरनारे. त्या आनंदाचा परिणाम गुढ्या उभ्या केल्या, पताका बांधल्या, गाणे गाऊ लागले. पिक्चर मधले नाही, भगवंताचे गुणगान वर्णन करू लागले. करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. आणि अशा भगवंतानं त्या गोकुळातल्या लोकांचं मन मोहून घेतलं. महाराज तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदाघरी
आनंदल्या नरनारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भजन झालं म्हणजे माणसाच्या मनात आलं आता कीर्तन आता तर सुरू झाले चरित्र ते उच्चारावे गोकुळातलं चरित्र म्हणजेच हृदय आहे काल्याचं लक्षात ठेवा आतापर्यंत ही रूपरेषा होती भगवान इकडं गोकुळात आले तसा वेळ आहे 1 तास आपल्याला काही चिंता करायचं काम नाही ते नाना कुठे गेले ते म्हणले 1 क्विंटल भर पोहे करून खाऊ घातलेत महाराज वाजू द्या 4 यायला खाऊ घातले पण मी नाही खाल्लं काही त्याच्यानं एक तास ऐका इकडं रक्षपाळ जागे झाले का मायेनं रडायला सुरुवात केली माया गुणानं बसती होय माया अशी ती स्वतः गुणानं बसू देत नाही आणि कोणाला गुणानं राहू देत रक्षपाळ जागा झाले आणि आता त्यांना वाटलं की आता 8व्या नंबरचं लेकरू जन्माला आलं पळत पळत गेले मालक 8वा जन्माला मालक 8वा जन्माला हे झोपलं होतं का ते का आपण आहेत कीर्तनात झोपायला ते जागच होतं त्याला झोप नव्हती जसा होता तसा पळत सुटला कुठं बंदी शाळेत मागचा पुढचा विचार केला नाही लेकरू दिसलं की उचललं लेकरू उचलल्याबरोबर गर 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 फिरवलं आणि आपटणार तेव्हा ती वर गेली तुझ मारा बया लागी उपदला माझ आधी उपदला माझ आधी उपदला माझ आधी तुझ लागी वधी आणि आवाज दिला मायेनं हे दुष्टा हे चांडाळा हे दुराचारी कंसा तू मला काय मारतोस म्हणली तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला तुझ लागी वधी उपजला मजा आधी असं ते तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि सुखानं असणारा तो राहिलाय पांढरे डोळे झाले कंसाचे गेम फसला ना एवढ्या दिवसापासून केलेली योजना असफळ झाली बंदी शाळेत ठेवून उपयोग झाला नाही कसं झालं वसुदेवा हे कसं झालं वसुदेवानं हात जोडले म्हणले मला माहीत नाही कंस पळत पळत घरी गेला घरी गेल्याच्या नंतर सेवकांना बोलावलं तातडीची मीटिंग कंसानं बोलावली सर्व प्रधान मंडळी जमा केली आणि असं माझ्या जीवाला धोका आहे माझा वैरी तिकडं वाढत आहे जा म्हणले नगरामध्ये दौंडी द्या जो कोणी त्याचा वध करील दौंडीवाले गेले कशी दौंडीवाले गेले ऐका हो ऐका आपल्या राजाचा दुश्मन आपल्या राजाचा शत्रू गोकुळामध्ये वाढत आहे जो कोणी त्याचा वध करील त्याची अर्धराजाची टीका दिन छत्र शिवाचरण त्याची अर्धराजाची टीका दिन छत्र शिवाचरण
प्रमाणाशिवाय एक शब्द सुद्धा नाही, पण प्रमाण देणारं लागल. वा गोड गोड नाथ बाबा. त्याशी अर्ध राज्य त्याला देईल म्हणले. एक राक्षस पळत आला. महाराज काय उशीर आहे म्हणलं त्याला मारायला. तिथं वाट पाहतो म्हणले. लगेच गेला, धोतर नेसलं, जानवं घातलं आणि पंचांग घेतलं. पंचांग खरं नव्हतं, ते डुप्लिकेट होतं. आणि या जगामध्ये सत्य वस्तूचा नाश नाही. आणि जे लटकात ना, सोंग घेतलेले लोक आहेत ना, सोंग जास्त दिवस टिकत. तो महाराज असो का पोतराज असो, साधूचं सोंग घेणाऱ्याचं सोंग जास्त दिवस ते उघडर कधी ना कधी उघडं पडतं. मग सोंगाचा ढोंगाचा परमार्थ नसावा, अंतर्मनातून परमार्थ असावा. सोंग केलं त्यानं. पंचांग हातामध्ये घेऊन लग 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 बाबा सांगतात, लग 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 गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये आवाज दिला, कुठं नेलं ग बाळाला. यशोदा माया म्हणले कोण असल, पण ब्राह्मण दिसत आहे. ठीक आहे. महाराजाला पाठ बसायला टाकला. नाव वगैरे काही पाहिले का म्हणले. यशोदा माया म्हणले हो, कालच गर्ग महाराज आलते, नाव पाहिले, सगळं चांगलं आहे. येणं पंचांग. महाराज पंचांग ते ढोंगी होता, खरा नव्हता तुमच्यासारखा. पंचांग असं पान करायला, असं असं तोंड करायला, कसं तसं तोंड. यशोदाबाईला वाटलं काय झालं असेल बाबा, हे असं काय झालं महाराज. काय नाही, तुझी बालकाची लागले ते मुळे करील निर्मूळ सर्वज्ञाने, करील निर्मूळ सर्वज्ञा. तुझी बालकाची लागले ते मुळे करील निर्मूळ सर्वज्ञाने, करील निर्मूळ सर्वज्ञाने. यशोदे तुझं लेकरू मुळावर आलंय, मुळावर आलंय, याची शांती करावं लागेल. शांती नाही म्हणली, मोठी शांती करावं लागेल. मोठी शांती ठीक आहे. काल तर गर्ग तो चुकला गणिताशी, ते म्हातारं झालंय म्हणले, त्याला आता तेवढं सुधरणं. साठी बुद्धी नाटी झाली त्या गर्गाची. बरं यशोदा माया म्हणले ब्राह्मण देवता आहेत. बरं महाराज ठीक आहे म्हणले, शांती करू. काय काय साहित्य लागते. साहित्य काहीच लागत नाही. आता लहान शांती असली तर साहित्य लागते म्हणले. तुम्ही तर मोठी शांती असली तरी साहित्य काही लागत नाही म्हणले. 5 हात खड्डा खोदायचा. बालकाचे अंगी अवचिने बहुत, बालकाचे अंगी अवचिने बहुत, बालकाचे अंगी अवचिने बहुत, बालकाचे अंगी अंगी अवचिने बहुत. अवगुणी आहे म्हणले. 5 हात खड्डा खोदायचा, लेकराला आतमध्ये बसवायचं, वरून माती लोटायची, नाहीतर सगळ्याची शांती करी. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. आईचं हृदय दुखलं. आई ती आई आहे मायबाप. यशोदेला वाटलं असं काही नसतं, पण ठीक आहे. आणि देवाच्या लक्षात आलं हे माझ्या माईला त्रास देत आहे. असं आहे का महाराज. देवानं आज्ञा दिली. पाटाकडं नुसतं पाहिलं की पाठ हलू लागला. दर 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 दर. याला वाटलं भूकंप झाला. खालीवरी पाहू लागलं. आणि त्या महाराजाची केलेली विटंबना महाराज वर्णन करतात. विटंबिला भाट, विटंबिला भाट, दिला पाटी वरी पाट, विटंबिला. सरळ म्हणा, सरळ. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, पाठ विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. झट दिशी पाठ उडाला आणि पट दिशी पाठीत लागला. त्याचा मावस भाऊ होता कोळपाट, तो उडाला, मस्तकात लावला. त्याचा मावस भाऊ होता बेलणं, नाकात शिरलं. अशी फजिती झाली. आणि त्या फजितीचं वर्णन महाराजानं केलं की आता मी सांगितलं होतं खोटं टिकत नाही, पंचांग खोटं होतं, म्हणून पंचांगाचं जानव्याचं सगळं वर्णन महाराजाने केलं. पंचांग बाटले जानवे तुटले, पंचांग बाटले जानवे तुटले, जानवे तुटले, पंचांग बाटले, पंचांग बाटले, जानवे बाटले.
खोटं होतं, फाटून गेलं. पंचांग फाटले जानवं लटकच होतं, जानवे तुटले. धोतर गळाले ब्राह्मणाचे, ब्राह्मणाचं धोतर गळालं, पळस सुटला. गावाच्या सगळ्या नाल्या एका जागेवर गटार तयार झालं होतं. गावाच्या बाजूला गटार असते ना, तुमच्या इथं स्वच्छता दिसायली सगळी, गटार असते नाल्या एका जाग्यावर, त्या गटारात जाऊन धाड पडला, तसा पडला. आता गटारातलं पाणी बिस्लरीच्या पाण्यासारखं स्वच्छ असतंय ना, काळं डग झालेलं ते पाणी, अंग भरलं. नागवाच होता, पळत पळत कंस भूतभूत म्हणून पळाला. एवढी अवस्था याची झाली. कंसाला म्हणला भूत नाही, मी बांबळ भटे. धुतलं धातलं सावरलं, मांडीला मांडी लावून बसला. कंस विचारू लागला, तुझी एवढी फजिती कोण केली? माझं सोडा, पण तुमच्याबद्दल चिंता निर्माण झाली, खतरनाक प्राणी आहे म्हणला. असं कंसाला भीती वाटली आणि पुन्हा एकदा दौंडी दिली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या दुश्मनाला मारील त्याला अर्धराज्य देण्यात येईल हो. कंसाची दौंडी ऐकली आणि बहीणबाई उठल्या. दादा, ज्याचं काम त्यानं करावं, कोणालाही जमतं वय? काय पाहिजे, लाव लाव जमा सैन्य, काही लागत नाही म्हणली, मी माझ्या पद्धतीनं करते. गेली. अखेरचं कुंकुली आलं कपाळ्याला, शेवटचं सोलापुरी खड्डी नेसली, स्तनामध्ये विष भरलं आणि लग 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 नांदाच्या. हे बाबाचे शब्द आहेत, खूप गोड सांगतात बाबा. आणि बाबाचं चिंतन सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. लक्षात ठेवा, माझ्या पदरचं काही नाही. जे बाबाचं ऐकलंय ना, बाबाचा आदेश आहे, याच्याशिवाय बोलायचं. गेली आणि विचारू लागली. तिला माहीत नव्हतं, आता मायावी होती, पण तिला एकटं लेकरू मारायचं नव्हतं, तिला गोकुळामध्ये दुःख पसरायचं होतं. म्हणून दिन दुर्बळाचे मारित बाळकी, तिला परीक्षा घ्यायची होती आपल्या विषयाची, खरंच मरते का नाही, योजना फेल होऊ नये ना. मग खेळणारं लेकरू उचलायचं, पाजायचं, पटकन मारायचं. ते असं लेकरं मारीत 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 नंदाच्या वाड्याला. नामा म्हणी आली नंदाची या घरा, नंदाची या घरा. नामा म्हणी आली नंदाची या घरा, नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा. स्वरूप सुंदरा देवांगणा, स्वरूप सुंदरा नामा म्हणे आली नंदाची या घरा. कुठं ठेवलं ग बाळाला? म्हणले कोण असल? म्हणले दोन माईचा विस्तार बहीण आहे. म्हणली अशी बहीण कोण असेल? म्हणली यशोदा माया. दुपारची वेळ होती, गडी माणूस कोणी घरी नव्हतं. हृदय यशोदा माईचं लटलट लटलट कापू लागलं. यशोदा माई म्हणली बाळ झोपलंय. झोपलंय? पटकन पाळण्यापाशी घेतली, देवाला उचललं, मांडीव घेतलं. पहिला घोट, पहिल्या घोटामध्ये भगवंतानं विष प्राशन केलं. दूध, विष आणि रक्त ओढू लागले. हिला अशी तिडक लागली हृदयाला आणि आता ढकलू लागली बाजूला. आता सोडते होय ते, सोड देवा, सोड देवा. ते म्हणलं आपण कोणाला धरीतच नाही आणि धरलं तर सोडित नाही. अशा पद्धतीनं त्या पुतनेचाही नाश केला भगवंताना. आपाड धिप्पाड शरीर होऊन पडलं. बाबा सांगतात लवार सुतार बळून तुकडे करून बाजूला काढली. देवाला यशोदेने लटकन बाजूला घेतलं. आता याच्यानंतर 2-4 येतील बघा, पण एकालाही जिवंत जाऊ दिलं नाही. एकच जिवंत गेला. का? ब्राह्मणाच्या रूपात आला होता म्हणून. मग ब्राह्मणाचा सन्मान देवाने एवढा केला मायबाप हो, म्हणून ब्राह्मणाची पूजा झाली पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आता भगवंत मोठे झाले. हळूहळू एक हात जमिनीवर टेकू लागले. तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत. डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत, डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत, डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत. तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत. डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत, डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत, डाव्या गुडघ्यात, गुडघ्यात राहत.
देव रांगू लागले. आवरितो मला बी लक्षात येते पोरायचं. आवरितो चिंता करू नका. एवढ्या मोठ्यानं टाळ्या वाजल्या की मला लक्षात आलं. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजनी. दही दूध चोरणी नवल केले यशोदे साजनी. कृष्ण आळवा परतुनी माते दावा. दही दूध भक्षुनी नवल केले. आता रांगत देवाच्या खोड्या रांगता देव मोठे झाले आणि मोठ्या झाल्याच्या नंतर देवाच्या खोड्या चालू झाल्या. ए दशे चरित्र केले नारायणे. कामाला सुरुवात झाली भगवंताच्या. लक्षात ठेवा, देवानं उमरा ओलांडळी गोळा केली आणि देवाचे मित्र देव पाहू लागले. हा बुवा गब्बा गुब्ब्या देव लाडकं लेकरू होतं नंदाचं. आणि सवंगडी गोळा झाले. कोणाचे एवढूले हातपाये कातडं अंगाला चिटकलेलं पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या शांबड्या हा सगळे देवाचे असे 10-20 सवंगडी गोळा झाले. म्हणले तुमचं असं का झालं रे? तुम्हाला खाला काही नाही का? दही दूध? म्हणले दही दूध लोणी नाही, आम्हाला ताक भेटते कधी कधी ते टाकून देतात. अरे चिंता करू नका म्हणले. मज निराकाराशी आकाराशी येणे तुमचे ते रण फेडावया. 14 वर्ष झाडाचा पाला खाऊन जगन्मातेचा शोध लावण्यासाठी तुम्ही मला मदत केलेली आहे. तुमचा आज मी ऋण फेडण्यासाठी आलोय. तुम्हाला आता पोटभर खाऊ घालणार आहे. आपल्याला खायचंय म्हणले, पण असं नाही चोरी करून खायचंय. असं कोण देणार आहे? सगळं मथुरेच्या बाजाराला जातं. देवा चोरी का बरं? म्हणले चोरी पुरातन काळापासून चोरी आहे. शंकासूर नावाच्या दैत्यानं चोरी केली. म्हणले केली ना चोरी, वेद चोरून नेले ना, तेव्हापासून चोरीचा कायदा आहे. म्हणले चोरीचे नियम आहेत. नियम काय? नियम काय नाही, चोरानं सावध राहिलं पाहिजे. म्हणले साहित्य सोबत असलं पाहिजे चोराच्या. म्हणले काय साहित्य घ्यायचं? पहिलं साहित्य घ्या म्हणले वस्त्रगाळ केलेली माती घ्या. माती कशाला? म्हणले लय पळत आली तर डोळ्यात टाकता येते. दुसरं साहित्य काटे घ्या म्हणले. कोणते काटे? हा सराटे घ्या, चुबूक काटे घ्या. म्हणले काटे कशाला? म्हणले डोळ्यात माती जर नियम हुकला माती चुकली तर काट्यात गुतून पडतील. एक जरा विचित्र असतात ना माणसं, काही विचित्र. सप्ताह करायचा. कशाला सप्ताह? आता नाही पट्टी काय नाही करायची, फुकटचे महाराज आणायचे. म्हणले ना फुकटचे पण कशाला? ते म्हणला मग सराटी जरी फेकले देवा, आताच्या गवळणी चपला घालून झोपायल्यात. आणि ते आताच्या याला गरजेचं बी आहे. हे 11-12 वाजता कवा आलं तर ते आईनेला सापडली पाहिजे ना, चप्पल घालून झोपायचं. आलं की सुरू. ते म्हणले गप्प बसतो, उगा गप्प बस. म्हणले आता असं साहित्य घेतलं, मोठा झगाटा घेतला, चांगले निबर पाहून खडे घेतले. खडा मारायचा, पाहायचं गाडगं रिकामं आहे का भरलेलं. भटकन वाजलं, जमलं, झगाट्यानं फोडायचं. मंजुळीनं गवळ्याच्या पोरानं. बरं कोणाच्या घरी चोरी? जिचं अंतकरण बाबा सांगतात, जिचं अंतकरण भक्तिरूपी 9विधा भक्तीनं देवाच्या अंतकरणाशी मिळालेलं आहे, त्याच गवळणीच्या घरी चोरी. कोणाच्या घरी चोरी केली न पाहिजे. लक्षात ठेवा, तिथंच चोरी. खाल्लं, मनसोक्त खाल्लं, शिके तोडले, गाडगे फोडले. शिके घेऊन कायदा म्हणले, नियम म्हणले, 12-1ला यायचं आणि 4च्या आधी घरी जायचं. 4 वाजता निघाले. जाता जाता शेजारणीच्या दारात शिके टाकले आणि घरी जाऊन शांत मनानं झोपले. सकाळी उठली गवळण, दूध काढलं आणि दूध ठेवायला गेली. पाहते तर शिकं नाही, गाडगं नाही. बुमलत बाहेर आली. दुसरी गवळण शेजारीन डोळे चोळीत बाहेर आली. ती अगं सकू, रात्री काही चाळ लागला का ग? ती म्हणली नाही, माय मालक कामावून आले, दोघांनी जेवण केले
आणि दोघं पण झोपलोत. म्हणली काही चाळ नाही. बोलता 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 सहजच नजर गेली. चाळ नाही म्हणाली. मग शिके तुझ्या अंगणात कसे पडले ग? बोलता बोलता हिच बोलता बोलताच भांडण लागत असते आपल्यासारखं. आणि बोलता बोलता असं भांडण लागलं, असं भांडण लागलं, त्या भांडणाचं सुद्धा महाराजांनी वर्णन केलं. एकोणमेकीच्या धरतीची पोट्या, एकोणमेकीच्या धरतीची पोट्या, एकोणमेकीच्या धरतीची पोट्या, एकोणमेकीच्या धरतीची पोट्या. उड उडला मारी रे, उड उडला मारी रे, उड उडला मारी. आपण जाऊन बसला चले गावरी, उड उडला मारी. आपण जाऊन बसला चले गावरी, उड उडला मारी. आपण जाऊन बसला गावरी, उड उडला मारी. आपण बसला गावरी. एकूण एकीच्या धरतीची पुट्या लाता मारू लागले एकेकीला. एकाचे दोन एकाचे दोन. कीर्तनाला माणसं येणार नाहीत, पण भांडण लागलं की बोलवायचं काम नाही मदन भाऊ. बोलवायचं काम गरा 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 चौकून गोळा झाल्या. एक जरा प्रमुख होती त्याच्यातली, 6 फूट उंची 4 फूट रुंदी, हा शरीरानं मोठी ना अभिमानानं मोठी, ज्ञानानं मोठी होती. आली, भांडण गिंडण मिटवलं आणि अभिमानाच्या दृष्टीनं भगवंताकडं पाहिलं. झाडावर बसलेले होते देव. नाटक्या यायचं भांडण लावलं, चित पाहत झाडावर बसलो. म्हणलं आपण कोणाचं चित पाहत नाही आणि कोणाचं भांडण लावीन नाही. म्हणली लावा ना, पण चांगल्याचं लावा. ते म्हणले तू हेच का चांगली, राय मग सावत संध्याकाळी. देवानं ही गेली घरी. घरी गेल्या गेल्या म्हणली आता हे विचित्र प्राणी आहे ना, नंदाचं लेकरू म्हणल्यावर सावध राहावं लागल. गेली, आगळा तपासू लागली. कुल्प पाहिले अगोदर बिघडलेले, जिंतूरला नेऊन नीट करून आणले कुल्प. आगळं कुल्प जागची जागेवर पाहिले आणि बसली दारात. इथं या बुवानं सकाळी 4लाच गाडी सज्ज केली. भली 6 फूट काठी, सोलापुरी खड्डी नेसली. तिच्या 4 सुना होत्या. 4 सुनासाठी 4 साड्या, 4 लेकराला 4 ड्रेस आणि हिला एक सोलापुरी साडी घेतली. आणि गठुडं बांधलं आणि डोक्यावर गठुडं घेतलं. काठी टेकी 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 टेकी. हाय का गंगू घरी? ती दारातच बसलेली होती. पाहिलं मग कोण्या काळातली असं? 2 माईचा इस्तार. म्हणली बहीण आहे. कोणती बहीण असन? गेल्या गेल्या फटकाल मारून बसल्या बाईचा. टेकलं. 4 सुनाचे नावं घेऊन, गंगा यमुना सरस्वती सगळ्याचे नावं घेऊन, साड्या, 4 लेकराला 4 ड्रेस आणि आखरीला सोलापुरी खड्डी अशी झळझळ दिसली. ही खड्डी गंगू तू यासाठी म्हणली की पगाळल्या गंगू. साडी पाहिल्या सगळ्यात प्रिय राहते ती गोष्ट. साडी पाहिली की पगाळल्या. म्हणली पोरी हो आजीबाई 2 मायाचा इस्तार, माझी बहीण आहे म्हणली. लांबून आल्यात, पाय धुवायला गरम पाणी ठेवा. आजीचे पाय धुवा. गरम पाणी ठेवलं आणि पोरी आजीचे पाय धुवू लागल्या, पण कुचकुच करू लागल्या. आजी एवढ्या वयोवृद्ध आहेत, पण आजीचे पाय किती सुकुमार आहेत. ज्या जगाच्या मालकाचे पाय हातात आला किती जन्माचं पुण्य लागेल. मायबाप जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. पाय धुतले. पोरी हो आजीची बाज मागच्या घरात घाला म्हणले. हिला इथं पुरून घ्यायचं होतं ना, ते येणार होता ना. पोरीनं आजीची बाज मागच्या घरात गेली आणि रात्र झाली. 12-1चा टाइम. पोरी बोलू लागल्या देव भक्ताचं मिळलं नाही मायबाप. भगवंत आणि हिच्या सुना गुलू 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 बोलू लागले. हिला चाळ लागला. कोण बोलायले? पोरी हो कोण बोलताय ग? म्हणले आम्ही चौघीनं, आजी 5व्या, दुसरं कोण आहे? म्हणली गड्यासारखा आवाज कोण काढायले? म्हणली आजीला सगळं करता येते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हिला आला डाऊट 4-5व्या दिवशी. म्हणली येत नसन मधात. पोरी हो दार उघडा बरं. दार उघडलं. भगवंताची मूर्ती पाहिली. म्हणली कवा आला रे? मला साडी बरी गोड वाटली. असं नाना चरित्रे. भगवंत भक्ताच्या चित्ताला समाधान देण्यासाठी अनेक रूपाने येते मायबाप. म्हणून त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जेने हा जीव दिला धार तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. चिंतने चिंतने तद्रूपा. अशा अनेक खोड्या भगवंतानं बाहेर निघाले आणि रस्त्यानं जाऊ लागली. एक गवळण भेटली. ती गवळण म्हणती आज कुठं होता मुक्काम? आता उगाच आहे ना उडग कळीन बस पाटपुळी.
नाही म्हणला आता कुठं नाही इकडंच होतो. नाही नाही आमच्या गलीला येशील का म्हणली. ते म्हणला गली नंबर. ते म्हणला गली नंबर. ती म्हणली गली नंबर 7 आणि घर नंबर 21. ठीक आहे म्हणला, लिहून घेतलं. राय म्हणली सावध. उगाच नाही आता देवाला ज्याला बोलवलं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के तरह तुम बुलाते नाही. त्या गवळणीचं अंतकरण भगवंताच्या अंतकरणाशी एक रूप झालं होतं माय बाप. हाक सरशी उडी घालोनिया. हाक मारली की देवाला यावंच लागतं. घरी गेली आणि मालकाला सांगू लागली, मालक आज आपल्याला जागर करायचं म्हणली. म्हणली जागर कशाचं. काय नाही म्हणली, एकानं झोपायचं आणि एकानं जागायचं. ते काम करून थकलं होतं विचार. ते म्हणला दोन्ही तूच कर, मला नाही माहिती. कसे भोळे येतो म्हणली अशी. नाही ते झोपलं बिचारण. ही झोपली. रात्री 12-1चा टाइम. भगवंतानं प्रवेश केला घरामध्ये. बांधीन म्हणली होती ती. माझ्या घरी आल्यावर तुला बांधून टाकीन म्हणली. ध्यानात होता शब्द. आणि पहिल्या काळामध्ये गवळणीला वेण्या होत्या आणि गवळ्याला दाड्या होत्या. बाबा गमतीनं सांगतात आता कमी होण्याची शक्यता आहे म्हणली. का 400 रुपये छटाक केस विकायलेत. बाबा सांगतात गमतीनं गवळणीच्या वेणीची गवळ्याच्या दाढीची गाठ मारली. देवाचं चरित्र आहे ते. आणि एक विचित्र प्राणी असतो बघा, मुंगूस नावाचा. तो प्राणी आतमध्ये सोडला दोघांच्या. ते गुणानं बसतंय का ते. त्यानं बोच करायला सुरुवात केली. हिला वाटलं काय पाठीला म्हणून चटकन उठाय गेली. झटकन दाढीला झटका बसला आणि दाढीला झटका बसल्याबरोबर गवळी मस्त होवनी या मातली धांगडी. 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 करता वडावाडी मात लागी. वडावाडी मात लागी. करता वडावाडी मात लागी. करता वडावाडी मात लागी. माझी बाणी तुझी बरणी गुण नाम. माझी बाणी तुझी बरणी गुण नाम. माझी बाणी तुझे बरणी गुण नाम. माझी बाणी तुझे बरणी गुण नाम. बरणी गुण नाम. बरणी गुण नाम. मस्त होऊन या. गवळी म्हणू लागला माजलीस म्हणला, माझ्या दाढीला झटके देतीस. मग सावध झाले दोघं. अरे नाही म्हणले, हे काम विचित्र आहे म्हणले. दुसरंच कोणाचं तरी काम आहे. माझी आहेवाची वेणी. हे म्हणला माझ्या पुरुषार्थाची दाढी आहे. सोडायचं सुटणं म्हणले. जाळू दिव्यानं. जाळता कापता कापण गेली म्हणली. ही गाठ त्यानं मारली. तिसरी आली धावणे येणे ग बाई. काय केले करणे. गाठ बांधोरे हो पतीची दाढी माझी रे. दोघीचे गाठ बांधोरे. गाठ बाई कोणाशी सोटे ना. गाठ बाई कोणाशी सोटे ना. आग बाई कोणाशी आवरे ना. आग बाई कोणाशी आवरे ना. पतीची दाढी माझी वेणी. दोन्हीची गाठ बांधोनी. गाठ बाई कोणाची सुटेना. यशोदे बाळ तुझा काना. कोठवरी सोसू धिंगाना. बरं ती गाठ सुटणं गेली. तिला माहित होतं यानाच बांधली. म्हणले आता तिकडंच जावं लागते. कुठं. अगोदर एक निरोप पाठवला. ते म्हणलं 2 महिने झालं मी येणं जाणं बंद केले. गवळण होती 6 फूट आणि गवळी होता 4 फुटाचा. निघाले बाहेर. आता हिला पुढी घालाव तर याच्या दाढीला ताण पडू लागला. येणं पुढे जावं तर तिची येणी. मग
महाराजांनी वर्णन केलं गवळण गिरे क्या घर घर गिर क्या मारी गवळण घर घर गिर क्या मारी गवळण 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 गिर क्या मारी गवळी दाढी वरवर करी गवळी दाढी वरवर करी गवळी दाढी वरवर करी गवळी दाढी वरवर करी घर घर गिर क्या मारी गवळण घर घर गिर क्या मारी घर घर गिर क्या मारी गवळण घर घर गिर क्या मारी 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 हो द्या 5-10 मिनिटं उशीर पण हे आनंद पुन्हा नाही टाळ्या वाजवाय आनंद आहे यशोदेनं पाहिलं भगवंतानं पाहिलं गाठ सुटली यशोदेला अनेक गाराणे आले यशोदानं विचार केला चिंता वाटली लेकरू जर खोडील निघालं तर माईला चिंता वाटते एका शेजाऱ्याने सांगितलं माझंही असंच खोड्या करीत होतं मी एक नवस केला म्हणली हा नवस म्हणजे काय केला काय नाही म्हणले गणपती बाप्पाचं चतुर्थीचं व्रत केलं माझ्या लेकरानं खोड्या सोडल्या बाबा सांगतात एक ढ्यापसा घेतला आता ढ्यापसा माहीत नाही गॅस झाल्यामुळं चुली ते गौरी जळायला त्याला ढ्यापसा या पोरायला नाही माहीत नाही याला ते ढ्यापसा घेतला आणि नवस केला गणपतीचा आणि देवाला दोघाचंही खरं करावं लागतंय मग गणपती खोटा ठरला असताना म्हणून तिथून पुढे एक मास देवी खोडी नाही केली प्रचिती ती आली यशोदेसी 1 महिना खोडी केली नाही देवा ए कृष्णा आज दिवसभर बाहेर जायचं नाही आपल्याला देवदेव करायचं म्हणला काय देवदेव करायचं असेल बाबा हा सोदूक मोदूक केले 2 परातीत सोदूक मोदूक हा वाजत गाजत 4 वाजता गणपती घरला आणला गणपतीची पूजा मांडली आणि डब्बी विसरली म्हणून घरात गेले देव गणपतीकडे पाहू लागला आणि गणपती देवाकडे पाहू लागला गणपती चलचल कापू लागला म्हणलं बेकार काम आहे विचित्र काम आहे म्हणलं याचं काय करते काय नाही कोणा ठाव ते दोन्ही परात भर सोदूक मोदूक परात ती सगट आता आले गणपतीचा नंबर ते तर असं लटलट कापू लागलो उचलला गणपती सगळं साफ केलं ना असा असा आणि मग ती आल्या विचारले देवाशीच पुसे देव काय झाला देवत्व या रूपानं यशोदेनं देवाकडे आणखीन पाहिलंच नव्हतं दुसऱ्या दिवशी आईची परीक्षा घ्यायची देवाला हा दुधानं तापत होतं आई मला भूक लागली दही दे ताक दे लोणी दे आई म्हणल्या अरे ते गड्यानं खात नसतील मला भूक लागली ना मग पाजते म्हणली मांडीवर घेतलं आणि पाजू लागली नारायणाला आज्ञा दिली दूध उतू आलं आईनं मांडीवरलं टाकलं कृष्णाला दुधाकडं दोन्ही गेलं देव अंतरला म्हणजे आईला आणखीन तिसऱ्या दिवशी आईची परीक्षा घ्यायची त्यात किती सामर्थ्य आहे किती शक्ती आहे 10-11 वाजले सगळं शांत गोकुळ झालं सगळेजण झोपले आणि 11 वाजता रडायला सुरुवात केली एवढा रडायला सुरुवात केली एवढं रड खाण्यापिण्याचं तर काही कमीच नव्हती पण खायचं नाही म्हणला खेळायला सोबती नव्हते 12 1 2 3 4 5 वाजले 5 वाजता पाठी जाळ निघाला यशोदा माया कृष्णाला कडाला घेऊन दारामध्ये चक्रा मारत आहेत तितक्यात पाणी आणायला निघालेली राधा गवळण पाहिली रडणं थांबलं राधेकडे पाहून यशोदा माया बोलत आहे राधे 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 हे श्याम सुंदर राधे 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 हे श्याम सुंदर राधे 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 हे श्याम सुंदर राधे 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 हे श्याम सुंदर तजन करी आपुलिया मंदिरा आपुलिया मंदिरा आपुलिया मंदिरा राधे 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 हे श्याम सुंदर राधे 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 हे श्याम सुंदर हे श्याम सुंदर हे श्याम सुंदर राधेनं कृष्णाला घेतलं घरी नेलं पलंगावर कृष्णाला टाकलं आणि राधे कौतुकानं राधा असणारे देवभक्तांचा तो संगम आहे मायबाप देव आणि भक्त पाहता पाहता बालमुकुंदाचं ते रूप पाहिल्याच्या नंतर राधेच्या मनानं खाल्ला कल बाबा सांगतात हे बाबानंच सांगावं पण बाबानं सांगितलं सांगतच जावं कारण की व्याभिचाराचं पाप जातं राधा म्हणली देवा कृष्णा मुकुंदा बालपणी तुझ्यात एवढी गोडी आहे तू जर बरोबरीच असतास तर किती गोडी असते रे होय भक्ती केला तैसा इथं एकदा देव पुन्हा मोठे झाले 16 वर्षाची मूर्ती झाली गुलू 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 बोलू लागली बाहेर बिराड पाणी आणत होतं आतला चाळ लागला राधा कृष्ण पलंगावरी दारी भरता राहा कामारी राधे दारुगड लाताच हाणू लागला आता
अंगाचा थरकाप झाला राधेचा. कृष्णा काय सांगू नको म्हणला काय लय खरतड आहे रे तुझं, तुला म्हणला खरतड, मला काय नाही देवा हात जोडते आता लहान होईल. कृष्ण म्हणला राधे पागल झाली का, एवढ्या लोकायला विचार बरं, लहानाचं मोठं झालेलं पाहिलंय पण मोठ्याचं कोणी लहान झालेलं पाहिलंय का. देवा तुला सगळं करता येतं रे, माझी इज्जत तुझ्या हातात आहे, लहान होय. राधेच्या विनंतीला मान देऊन तिचं एकदा देऊ लहान झाले आणि दार उघडल्यावर झाली शिरजूर नवऱ्यावर. लय शिरजूरपणा अंगात असते. काही हो द्या ना, चूक आपलीच, काही हो द्या. अरे महाराज चूक आपलीच. मला एक दिवशी बसविलं, म्हणले आता थोडंसं काम आहे खाली, हे गॅसकडे लक्ष ठेवा आणि 2-3 शिट्या झाल्या की सांगा मला. मी बसलो, अर्ध्या तासानं आल्या खालून, म्हणले किती झाल्या, मी म्हणलं एक नाही झाली. गॅस कोण तुमचा बाप लावीन का, आता मला काय माहिती ना गॅस लावल्या. म्हणजे चुका आपल्या सगळ्या, चुका आपल्याच. आता हे असं घडत नसते पण महाराजाला सांगावं लागते, नाही तर म्हणतात महाराजांना काहीच सांगितलं नाही कीर्तनात. शिरजूर झाली नवऱ्यावर, दार उघडलं, कृष्णाचं दही भात, म्हणली जराशी दम नाही, जणू जाऊ लागले कोणा संग, राहिली होती का. त्यानं पाहिलं दोन्ही चौकटीला हात देऊन, राधे रोज आणि जाय म्हणला. ते असं हे भक्त आणि देवाचं ते प्रेम, गवळणीचं अंतकरण भगवंताच्या अंतकरणाशी एवढं एकरूप झालं होतं मायबाप. त्या दूध विकायला गेल्या तरी म्हणू लागल्या गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती यशोदेच्या हायत जागेवर, हायत मथुरेच्या हसायच्या. पण हे मला गोविंद घ्या दामोदर घ्या. एकीला तर रस्ता दिसत नव्हता, कहा पग दारू वहीने गेरा, कुठं पाय टाकू देखे तो सब वहीने गेरा. जिकडं पाहिलं तिकडं कृष्ण दिसत होता. एक तर बाजाराला गेली आणि येताना रस्ताच विसरली, रस्ता विसरली. गोरस बेचने आई हाट, गोकुळाचा रस्ताच विसरली एक. दुसरी तर म्हणली माझ्या चित्ताच यानं चोरी केली, हरिणे माझे हरिले चित्त भारवीत विसरले, आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. एवढ्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि गाराने सांगत होत्या. आता यशोदेनं गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. कृष्णाची जाणावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. वा वा यशोदेला गाराने सांगू लागल्या. आता जास्त वेळ घेतला तर तुम्ही कार्यकर्ती मंडळीला म्हणता कार्यकर्ते हो महाराजाशी सांगावे, कीर्तनात राहावे का घरी जावे. तसं नाही, श्रोते गोड आहेत म्हणा. आता 20 मिनिटं टाइम आपल्याकडे बाकी आहे, असं चिंता करायचं काम नाही. यशोदेनं गाऱ्हाणं ऐकलं. देवा म्हणले आता कृष्णा बस झालं म्हणले. उद्या जाई रानात वेग मोठी गोधडा, उद्या जाई रानात वेग मोठी गोधडा, उद्या जाई रानात वेग गोधडा, उद्या जाई रानात वेग भगवंत रानामध्ये गेले, गोपाळाला सवंगड्याला बरोबर देव रानात गेले. पण यमुनेच्या डोहामध्ये विष पसरलं होतं. हे यमुनेनं देवाला सांगण्यासाठीच वरी आलती, हे एक कारण आहे तिथलं. अरे महाराज देवाकडे झर्र जी वरी आलती ना, पुरं चढला आचाट. माऊली ऐका, कारण हे महत्वाचे आहेत. हे एक कारण आहे. देवाला तिला सांगायचं होतं की विष पसरलंय, तेवढं काम चालता चालता करा म्हणून बाबा म्हणतात कालिया मर्दन काल्यात झालंच पाहिजे. असे काही 4-2 मुद्दे आहेत बाबा म्हणतात, त्याच्याशिवाय काला सफळ होत नाही. आणि मग वसुदेवाच्या कानापर्यंत आली आणि वसुदेवाच्या कानापर्यंत आलतं पाणी. कानात सांगितलं वसुदेवाने भगवंताला सांगितलं आणि भगवंताच्या ते ध्यानात होतं म्हणून डाव मांडला. डाव होता चेंडू फळीचा.
डाव होता चेंडू फळीचा, झाड होतं कळंबाचं. लक्षात ठेवा, डाव मांडला, मुद्दामच असणारा तो चेंडू त्या झाडाच्या फांदीवर गेला आणि पाण्याच्या डोहामध्ये पडला. आवरू लागले, देवा पाण्यामध्ये विष आहे, चेंडू गेला तर जाऊ द्या, तुम्ही जाऊ नका. पळत पळत फांदीवर गेले, उडी मारली खाली गेले. गवळ्याचे पोरं पळत पळत यशोदेकडे गेले आणि यशोदेला काय म्हणू लागले, गवळ्याचे पोरं, यशोदे बाई ग बाळ तुझा ग, बाळ तुझा ग, यशोदे बाई ग बाळ तुझा ग, यशोदे बाई ग बाळ तुझा ग, यमुना डोई बुडाला बुडाला ग, यमुना डोई बुडाला बुडाला, यमुना डोई बुडाला बुडाला. यशोदेला कारण सांगू लागले, यशोदे बाई ग बाळ तुझा ग, यमुना डोही बुडाला ग. घराला सांगितले, मुलीच्या डोहात बाळ बुडाला. कळंबाच्या झाडाखाली डाव मांडला, चेंडू फळी चेंडू उडाला ग, बाळ बुडाला ग. चेंडू उडाला, बाळ बुडाला. कोणती माय थांबन माय बापू, माय पळत पळत सुटली, पण पळत पळत गेली, गुडघ्या इतक्या पाण्यात गेली. माय सरे मागे पाऊला पाऊली. देवाची परीक्षा होती ती. भगवंतानं कालिया मर्दन केलं, फणावर येऊन पाय का सोडला, त्याचं हे एक पाचवं कारण आहे. आता चलता चलता तिथंच सगळं सांगाव का. त्या यमुनेला देवानं हात दाखवला नाही तर पाय दाखवला. या पायानं तुझं दुःखाचं निरसन करीन, कालियाचं मर्दन करीन म्हणून पायच बाहेर सोडला. कालियाचं मर्दन केलं देवानं. तसा कालिया रूपी मोह प्रत्येकाच्या हृदयात आहे मायबाप. कालिया मर्दन झालं की बाबाचा नियम आहे, जोगवा घेतला जातो. आपल्याला 20 मिनिटात थांबायचंय. आज संख्या जास्त असल्यामुळं 5-10 माता भगिनी, 5-10 पुरुष मंडळी आपापले रुमाल घ्या, एक पिशवी आहे इथं पिशवी घ्या. 2 मिनिटात जोगवा होईल. जोगवा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी, ओ महिषासूर मर्दनाला गुणी, ओ महिषासूर मर्दनाला गुणी, विविध तपाची करवया झाडणी, विविध तपाची करवया झाडणी, भक्त लागे तू पावसी निर्वाणी.
जोगवा मागेन हरी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहमहिषासुरमर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी आईचा जोगवा जोगवा मागे. म्हणून भगवंतानं नाना प्रकारानं खोड्या केल्या. रोज देवानं गायी चारण्यासाठी ऐका ऐका शांत राहा. रोज देवाने सवंगाड्यासोबत गायी चारण्यासाठी रानामध्ये जायचं. एक दिवस गायी चारता चारता भगवंतानं सांगितलं पोरो उद्या आपल्याला काला करायचा आहे. कुठला काला? काला म्हणजे काय? काला कोणी करायचा? काल्याचा अधिकारी कोण? अनेक विषय आहेत. वेळ प्रसंगानुसार अनेक महात्म्याने त्याचं चिंतन केलेलं आहे. कुठला काला? आपल्या परभणी जिल्हा भूषण रंगनाथ गुरुजीने केला तो काला. सोप्या भाषेत सांगतो. कुठला काला? सद्गुरू मोतीराम महाराजांनी केला तो काला. कुठला काला? ब्रह्मनिष्ठ नथुराम बाबा किहाळकर यांनी केला तो काला. कुठला काला? मारोतराव महाराजांनी केला तो काला. कुठला काला? गुरुवर्य नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबा देवानंद बाबा करतात तो काला. लक्षात ठेवा. काला करायचं ठरवलं आणि सांगितलं मी जे आणील ते तुम्ही आणा. माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जा. नाही तरी घरा जाय. माझ्यासारख्या शिदोरे आणा म्हणले सगळे. एक जण गरीब होतं बिचार. बोलू नका बोलू नका. एक जण गरीब होतं. ते देवाला हात जोडून म्हणू लागलं देवा अरे मी गरीब आहे रे. मला घरी जायला. देवा माझे कोणी नाही घरी. घरी मला तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. देवा मला तुझ्याशिवाय कोणी नाही रे बाबा. असा गोकुळामध्ये उत्सव आणि रानामध्ये काल्याचा उत्सव. आणि ही खबर कळाली ब्रह्मदेवाला. अमरावतीतल्या लोकांना खबर कळाली. खबर कळाल्याच्या नंतर वैकुंठी तो आईशे नाही कवळ वैकुंठात नाही म्हणले. ते अमरावतीमध्ये नाही काला भूतलावरच आहे. आणि काला करती संतजन. संत भूतलावर आहेत सवे त्यांच्या. आपला मालक तिथं गेलाय म्हणले आपल्याला इथं काय. म्हणून अमरावती ओस पडली. अमरावती म्हणा म्हणा आजी ओस अमरावती. हा खावया म्हणले नाही महाराज. शब्दाचा अर्थ लक्षात गेला. खाणं त्यांच्या नशिबात नाही. खाणं कोणाच्या नशिबात आहे? आपण जमा झालोत का? वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून काला पहावया येती देव विसरती देह भावा पुला. देह भाव विसरून देवाची दिंडी ती निघाली तिकडून. देवाची दिंडी निघाली आणि ह्या बोला कळालं. म्हणले तुमच्या बापाला भेटू देत नाही म्हणे. देवाने विचार केला पोरो काला खाल्ल्याच्या नंतर नदीमध्ये हात धुवायला जात होते पोरं. म्हणले आजच्या दिवस हात तिकडं धुवायचे नाही. देवाला माहित होतं तुम्ही हुशार तर मी तुमचा बाप आहे म्हणला. देव हा झालंय आता देवाला म्हणू लागला मी तुमचा बाप आहे म्हणला. काल्याची असे देव जळी झाले मासे. देव म्हणले तिकडं जातच नाही म्हणले. हात कुठं पुसा? जिथं देव नाही. शरीरात 33 कोटी देव आहेत पण एका जागेवर देव नाहीत. त्या जागेवर देवानं हात पुसायला लावले माय बाप हो. पण त्यांना काला मिळू दिला नाही. जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी. 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 ऐका अशा पद्धतीने भगवंतानं त्या ठिकाणी काला केला. तोच काला या पवित्र भूमीमध्ये साजरा झालेला आहे. बाबाची सूक्ष्म उपस्थिती या ठिकाणी आहे. कारण की जसं वारसा हक्कानं मुलाला सगळं भेटत असतं तसं बाबाने 1 वर्ष झालं वारसा हक्कानंच मला सांगितले हे सेवा तुम्हाला करायच्यात. बाबाही उपस्थित राहणार होते पण काही अडचणीनुसार बाबाला उपस्थित राहता आलं नाही. माझ्याकडे बाबाची रेकॉर्डिंग आहे. बाबानं सांगितलं कुड्यातल्या लोकांना चिंताच करायची नाही म्हणले. मी पुन्हा 2-4 दिवसाला 5 दिवसाला मुद्दाम आवर्जून कुठं गेले जगन्नाथ बाबा नक्कीच येणार आहेत. आज मला वाटलं होतं अपेक्षा होती पण बाबा नक्की तुम्हाला भेट द्यायला या 4-8 दिवसात 15 दिवसात येतील. दर्शन देणार बाबा येणार आहेत हे आश्वासन बाबानं दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आता काल्याचा अभंग होईल. ही सेवा समाप्त होईल. म्हणा काल्याचा अभंग.
शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी हो विठ्ठल जे ज्ञानेश्वर